आपलं मनापासून स्वागत. बारा वाजून 32 मिनिटं झाली आहेत. 12 वाजून 32 इनिंगला सुरुवात आहे. इथून पुढे 30 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग खेळ पूर्ण करायचा आहे. मुख्य पंच चेतन मोहन सर, दुसऱ्या बाजूला योगेशजी भाकरे आणि अमन शर्मा सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. एनटीसी लाईव्हची टीम सज्ज झाली आहे. जपात मॅचच्या दिवशी आघाडीची जोडी आली आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. नो बॉल. नशिबाची साथ, नशिबाची साथ इथे मिळाली आहे योगेश महाले यांना. पहिलाच बॉल हवेत होता, झेल झाला, परंतु नो बॉलचा कॉल आला. मला वाटतं रिव्ह्यूची मागणी करण्यात येईल. तिसऱ्या पंचांची मदत. तर कुणाल कानवडे यांच्याकडून एक पारितोषिक येते. तेजस गामणे यांनी जर निर्धाव षटक टाकलं, कुणाल कानवडे यांच्याकडून तेजस गामणे यांनी जर निर्धाव षटक टाकलं 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी, आणि हॅट्रिक घेतली तर 1001. नो बॉल. नो बॉल. दोन धावा इथे मिळत आहेत कुणाल कानवडे यांच्याकडून. तेजस गामडे यांच्यासाठी प्राइज आहे ओव्हर स्टेप रिटर्न क्रीजचा. तर फ्री हिटची संधी इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. फ्रीटचा बॉल फुल टॉस होता, कव्हर्सला खेळलाय, शतरक्षक धावत आहेत परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा पार. 4 रन चौकार. योगेश महाले यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. योगेश महाले यांनी जर अर्धशतक बनवलं तर संदीप कांबळे SSK चे ओनर त्यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. बॉल तयार पहिल्या षटकासाठी. तेजस गामणे फुल टॉस मिड ऑन मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, धावाची संधी. एक सिंगल वाऱ्याच्या वेगामध्ये रिस्की रन इथे पूर्ण झाली. जोखीम होती या धावेमध्ये परंतु घेतली जोखीम आणि काढली धाव. धावसंख्येच्या साह्याने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे धावफलकावरती 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना आपण पाहू शकता. एका बाजूला रणजित 11 तर त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिलं तर मॉर्निंग स्टार. चांगला बॉल, खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल इथे आपल्याला तेजसचा पाहायला मिळतोय. त्याने पाहिलं शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजाला पाहिलं आणि त्यानंतर त्यानं चेंडू सोडला. पाहिलं की फलंदाज थोडेसे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न करतात. वाईट यॉर्करचा प्रयत्न केला. यावेळेस फॉलोविंग स्वीप, सुंदर फटका. फलंदाजाने प्रत्युत्तर दिले. बॉलला सीमारेषा दाखवली आहे. बॉल सीमा पार. चौकार. धावसंख्या 4च्या मदतीने पुढे जाईल 11. पहिल्या षटकाचा खेळ तुम्ही जर पाहिलं तर मैदानावरती सुरू असताना आपल्याला बघायला मिळतोय. या स्पर्धेसाठी अनेकांचं योगदान. या स्पर्धेचे आधारस्तंभ मार्गदर्शक सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर यांचं खरोखरच आयोजक कमिटीच्या वतीने विशेष आभार. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे संपर्क होताना दिसलेला नाहीये. या स्पर्धेसाठी हरदेव स्पोर्टचे सन्माननीय प्रवीणजी राजगिरे आणि नितीन राजगिरे यांचं योगदान आहे. चव्हाण कन्स्ट्रक्शनचे संतोष भाऊ चव्हाण, अत्रेनंदन कन्स्ट्रक्शनचे अनिकेत जाव्हाड, स्पेक्ट्रा कार्सचे रंजन कुमार कोरी, कैलासवासी श्रीकांत अण्णा सोनवणे फाउंडेशनचे गणेश अण्णा सोनवणे,
मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी सौजन्य दिलं मुंजाभाऊ शेळके, किरण भाऊ राजवाडे आणि अशोक भाऊ बिडलान. पाणी जार सौजन्य ज्यांनी दिलं सन्माननीय भूषणजी सोनवणे साहेब, काँग्रेस अध्यक्ष सिडको सन्माननीय विजयजी पाटील आणि किरणजी चौधरी, या सर्वच मान्यवरांचं योगदान आपल्याला या क्रीडा स्पर्धेसाठी राहिलं. या स्पर्धेचं आयोजन स्वराज क्रिकेट क्लब, आर्या क्रिकेट क्लब आणि ईगल्स क्रिकेट क्लब, सर्वच राजे संभाजी स्टेडियमचे खेळाडू सदस्य या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत आणली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 15. बिनबाद 15 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॉल हवेत, फटका फसलाय आणि झेल निसटलाय. तोपर्यंत मिळते एक धाव. या चुका इथे टाळाव्या लागतील, कारण या अगोदरच्या मॅच मध्ये तुम्ही ज्या चुका केल्यात त्यामुळे पराभवाला तुम्हाला सामोरं जावं लागलं. पहिल्या सामन्यामध्ये केलेल्या चुका सुधारून मैदानावर खेळावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये जो अनुभव आला आणि इथे या मॅच मध्ये मात्र त्या चुका टाळून तुम्हाला खेळावं लागणार. शॉर्ट बॉलचा वापर, समोर खेळला डेड बॉल, डेड बॉलचा इशारा, मृत चेंडू घोषित करण्यात आलाय. धावही नसेल, कुठलाही फायदा नाही, नुकसान नाही. नंबर 2 साठी आसिफ खान गोलंदाजी आपल्याला गोलंदाजी करताना दिसत आहेत. सुंदर आयोजन या क्रीडा स्पर्धेचं करण्यात आलं. सर्वच आयोजकांनी या स्पर्धेला आयोजित करण्यासाठी मेहनत परिश्रम घेतले. मग त्यामध्ये अभिजितजी सोनवणे असतील, प्रवीणदादा राजगिरे असतील, किरणजी बिडलान, निलेशजी राठोड, संदीपजी कांबळे, मनोहरजी माळी. यावेळेसचा बॉल हवेत आणि इथे मिळते मोठी विकेट. फलंदाज योगेश महाले बाद, तर मनीष शार्दूल असतील, राहुल साळुंके, आशिष मोरे, शुभम देवांग, अखिलेश प्रसाद, दीपक बोरसे, राहुल सुराणा, रोशन माहले, धीरज माहले, रोहित जगताप, राकेश आहिरे, भूषण पाटील, गौरव भांबरे, मयूर गवळी, शुभम पठारे, किरण बाबर आणि सर्वच राजे संभाजी स्टेडियमचे खेळाडू यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं एक शानदार, दर्जेदार आणि तितकंच बहारदार आयोजन. कारण कुठल्याही स्पर्धेचं आयोजन करणं तितकं सोपं नाहीये. त्यासाठी तुम्हाला अमूल्य वेळ द्यावा लागतो. त्याचबरोबर जर पाहिलं तर बक्षीस जाते, संघ मालक प्रत्येक खेळाडूच्या अडचणींना सामोरं जात, प्रत्येक संघ मालकांच्या अडचणींना सामोरं जात या स्पर्धेचं आयोजन करावं लागतं. आणि एकूण 5 दिवस ही स्पर्धा जरी असली, परंतु त्यामागे 1 ते 2 महिन्यांची मेहनत देखील असते. त्या अगोदर 1-2 महिन्यापूर्वीपासून त्या स्पर्धेचे नियोजन योजना आखल्या जातात. नवीन फलंदाज भाऊसाहेब वारुंगसे, एक बाद 16, मोठी विकेट मिळाली आहे. योगेश महाले बाद झालेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना ओहो हो आल्याबरोबर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर करण्यात आला होता, परंतु झेल तिथे ड्रॉप होताना दिसतोय आपल्याला. आज क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा त्रुटी होताना पाहिल्या मिळतात. झेल सुटला. या चुका टाळाव्याच लागतील तुम्हाला. असं वाटतं डोक्याला लावायचं तेल हाताला लावलंय की काय. बॉल सटकतायत हातात. धावसंख्या 17, एक फलंदाज बाद असताना आसिफ खान यांना दुसरी विकेट मिळाली असते. पाहूयात पुढचा बॉल घेऊन आसिफ खान तयार होताना दिसतात. पुढे टाकलाय, कबरला बॉलला खेळ, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, तिथे एकच धाव मिळते. धावसंख्या 1च्या साहाय्याने पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या 18. याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे. फुलर लेंथवर सातत्याने गोलंदाजी होताना दिसते.
फलंदाजाला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न करावाच लागेल, परंतु फलंदाजांना देखील त्यावर मार्ग शोधावा लागेल. इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राहिलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉलला अडवलं मिळते. एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. धावसंख्या 19. 1/19. गोलंदाजाचं कौतुक आहे. आसिफ खान यांनी 5 चेंडू टाकलेत, 4 धावा दिल्यात, 1 विकेट त्यांना मिळाली आहे. 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. ओहो, इथे चांगला बॉल, खूप चांगली गोलंदाजी, फक्त 4 धावा आणि 1 विकेट. आसिफ खान. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपतोय. 2 ओव्हर झाल्यात. 2 ओव्हर नंतर 19. 1/19. झाला आणि पहिल्याच बॉलवर गोलंदाजाचं भव्य स्वागत करण्यात आलं. आइए स्वागत है. चौकार. सोनवणे यांच्याकडून पारितोषिक या ठिकाणी तेजस गामडे यांच्यासाठी येत आहे. तेजस गामडे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आणि तेजस गामडे यांच्या विकेट हॅट्रिक साठी 1001 रुपयांचं पारितोषिक भूषण सोनवणे कमांडो यांच्या माध्यमातून. याही वेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मिळवली आहे विकेट. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषण सोनवणे कमांडो यांच्या माध्यमातून जे प्राइज होतं ते मिळालंय, अर्थात 500 रुपयांचं प्राइज तेजस गामणे यांनी मिळवत आहेत आणि एक मोठी विकेट देखील येते. चांगला बॉल.
दुसरा फलंदाज बाजून परतला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नितीन राजगिरे. त्यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. ऑन साइडला बॉल चाललाय, डीप मध्ये प्रोटेक्शन मिळते. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. तर नितीन राजगिरे यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. संदीप कांबळे यांच्याकडून एक पारितोषिक नितीन राजगिरे यांच्यासाठी. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचा विशेष पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 101. संदीप कांबळे. 2 बाद 31. गोलंदाज तयार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तर करण्यात आलाय. बॉल जातोय लॉंग लेगच्या दिशेने आहे. क्षेत्ररक्षक तिथे. एकच धाव मिळते. धावसंख्या एकीने पुढे. धावफलकामध्ये बदल. धावसंख्या 32 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ जो आपल्या सर्वांचा आवडता खेळ आहे. टेनिस बॉल क्रिकेट ज्या खेळाने प्रत्येकाला वेड लावलं तो खेळ आपण इथे पाहतोय आज सिडको प्रीमियर लीगच्या माध्यमातून. 2 बाद 32. गोलंदाजी करण्यासाठी तेजस गामने. कमी गतीने टाकलाय. फलंदाजाने देखील थोडीशी वाट पाहिली, त्यानंतर लेट कट करण्याचा प्रयत्न केला, संपर्क झाला नाही. ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या बनवली जाते. 2 फलंदाज बाद 32 धावा. 32 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. या ठिकाणी उपस्थित होत आहे त्यांचं पुनश्च एकदा स्वागत. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती 32 धावा. गोलंदाज इथे तयार होताना पाहायला मिळत आहेत. आडव्या बॅटने हा बॉलला खेळलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल अडवला तोपर्यंत मिळते एकच धाव. धावसंख्येच्या मदतीने पुढे जात असताना धावफलकावर 33 धावा आपण पाहतोय. मानसिकता फार गरजेची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. क्षणाक्षणाला ती तपासली जाते. असे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधले खेळाडू देखील आहेत की त्यांना वेगवेगळ्या स्टाईलने त्यांना ओळखले जातं आपल्या खेळीमुळे आणि त्याही पेक्षा त्यांच्या मानसिकतेवरून अनेक खेळाडू ओळखले जातात. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही जर बघितलं तर विराट कोहली संघर्षातून उभा राहणारा योद्धा. दुसऱ्या बाजूला आपण जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला महेंद्रसिंग धोनी यांच्या बाबतीत तर एक शांत आणि संयमी, शांततेचा राजा म्हणून त्यांची एक वेगळी ओळख. बेन स्टोक या खेळाडूला देखील आपण पाहिलंय कठीण परिस्थितीत उभा राहणारा योद्धा. अशी अनेक उदाहरण आहेत. रोहित शर्मा असतील, सचिन तेंडुलकर असतील, अनेक उदाहरण वीरेंद्र सेहवाग यांच्या माध्यमातून आपण देऊ शकतो, युवराज सिंग यांच्या माध्यमातून देऊ शकतो. मानसिकता क्रिकेटमध्ये फार गरजेची असते. गोलंदाज इथे तयार होत असताना आडव्या बॅटने बॉलला खेळलं. नितीन राजगिरे यांनी जर 3 लागोपाठचे षटकार खेळले तर 501 रुपयांचं पारितोषिक किरणजी चौधरी यांच्याकडून नितीन राजगिरे यांना असेल. धावसंख्या 35 36. बिग हिट. मोठा फटका लगावलाय टोला आणि दिलाय तडाखा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दमदार षटकार. आपण चर्चा करतोय की मानसिकता क्रिकेट हा खेळ केवळ शारीरिक क्षमतेवर खेळला जात नाही तर तुमची मानसिक ताकद ही देखील फार गरजेची ठरते. कठीण परिस्थितीत योग्य निर्णय कशा पद्धतीने घ्यायचा, आत्मविश्वासाने कसं खेळायचं आणि
सामन्यामधले जो दडपण आहे त्याचा कसा सामना करायचा यासाठी मानसिक ताकद फार महत्वाची ठरते. त्यामुळे फक्त शारीरिक क्षमता नाही तर तुमची मानसिकता देखील क्रिकेटमध्ये फार गरजेची असते. त्यावेळेला चांगला फटका, बॉल हवेत, फटका फसलाय आणि यावेळेस पकडला जातोय झेल, मिळते विकेट. फलंदाज नितीन राजगिरे यांचा संपतोय खेळ. फलंदाज बाद. गोरख किरण या अगोदर षटकार खेळला, त्यानंतर एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 50 धावा पूर्ण झाल्या. आपण चर्चा करतोय की विराट कोहली बाबतीत आपण चर्चा केली. महेंद्रसिंग धोनी शांत आणि संयमी, शांततेचा राजा, कॅप्टन कूल म्हणून त्यांची ओळख सातत्याने राहिली. तर त्यांच्या मानसिकतेबद्दल आपण थोडीशी चर्चा करू. सामना किती कठीण असो, त्यांच्या चेहऱ्यावर कधीही ताण आपल्याला पाहायला मिळत नव्हता. 2011च्या वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये त्यावेळेचा बॉल हवेत आहे, फटका इथे थोडासा मिसटाइम असणार आहे. एक धाव तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न देखील करण्यात आलाय. धावाची इथेही संधी आहे, कलेक्शन खराब होत आहे आणि 2 धावा पूर्ण झाल्या. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. कॅप्टन कूल म्हणून महेंद्रसिंग धोनी यांची ओळख आहे. सामना किती कठीण असला तरी त्यांच्या चेहऱ्यावर कधी ताण नसतो. 2011च्या वर्ल्ड कप मध्ये आपण जर बघितलं ना, फायनलच्या मॅच मध्ये
भारताची अवस्था, भारत अडचणीमध्ये होता. भारत संघ अडचणीमध्ये असताना त्यांना शांत चित्ताने खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. त्याची शांतता आणि त्यांची निर्णय क्षमता जी आहे ना, ती अनेक खेळाडूंना प्रेरणा देते. परंतु यावेळेचा बॉल आपण पाहिला असेल, समोर खेळला आणि एक सुंदर फटका बघायला मिळाला. बॉल सीमारेषा पार, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार. राहत 59, 4 बाद 59 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार आहे. गोलंदाज इथे तयार आहेत. यावेळीचा बॉल हवेत आहे, फटका इथे थोडासा बेस्ट टाइम असणार आहे. एक धाव तर आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या पंचांची मदत. डावेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या एकीने वाढली आहे. धावफलकावरती एकूण 62 धावा, 61 धावा. बासष्ट धावा होत्या. यावेळेस एक चांगला फटका येतोय, बॉल सीमारेषा पार, चौकार.
मिळते. किरण उफाडे स्ट्रायकर एंडकडे तर धनंजय दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बादशाह शेख गोलंदाजी करत असताना शेवटचं षटक हाताळत आहेत. एक महत्वपूर्ण षटक. आक्रमण बॉल फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने आणि 6 धावा मिळतील. षटकार सुंदर फटका. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं की सामन्याचं चित्र कधी बदलेल ते सांगणं कठीण असतं. क्रिकेटमध्ये परिस्थिती कधी बदलेल ते सांगणं कठीण असतं. दिवस प्रत्येकाचे बदलतात. लहानपणी सुट्टीत फिरायला जाताना आईचं तिकीट फुल असायचं बसमध्ये आणि आमचं हाफ असायचं. आता आईचं तिकीट हाफ आहे आणि 12 वर्षाच्या मुलाचं फुल आहे. त्यामुळे दिवस कोणाचे कधी बदलतील ते सांगणं कठीण असतं. यावेळेला चांगला फटका आहे. लॉंग ऑफला बॉलला खेळले. खरा फिल्डिंग. बॉल सीमारेषा पार. अजून एक चौकार. धावसंख्या 4च्या मदतीने पुढे जाणार आहे. धावसंख्या 76. 5 बाद 76 अशी धावसंख्या. शेवटचं षटक सुरू आहे. शेवटच्या षटकामध्ये एक मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न फलंदाजी करणारा मॉर्निंग स्टारचा संघ करतोय. परंतु रणजित 11 या संघाला देखील या धावा रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा इरादा. हा चेंडू चांगला होता. पुढे टाकला होता. फलंदाजाला हात खोलण्याची इथे संधी नव्हती एवढी. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि फलंदाज यावेळेस होतील धावबाद. विकेटचा पता. याही वेळेस हवाई सफर घडवली आहे. बॉल सीमारेषा पार. अजून एक षटकार. धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये शेवटचं षटक मॉर्निंग स्टार संघ ज्यावेळेला गोलंदाजी करत होता त्यावेळेला 32 धावा आल्या होत्या शेवटच्या ओव्हर मध्ये. आक्रमण याही वेळेस हवाई सफर. बॉल लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे. या ओव्हर मध्ये बॉलला मारून मारून किरण उफाडेने लाल करून टाकले. अजून एक षटकार.
अभिजित 11 या संघाला 90 धाव्यांचं आव्हान आहे, परंतु गौरव भामरे यांच्यासाठी एक पारितोषिक येत आहे कुणाल कानवडे यांच्या माध्यमातून. जर गौरव भामरे इथे अर्धशतक पूर्ण करत असतील तर त्यांच्यासाठी 1100 रुपयांचं पारितोषिक आहे, किंवा लागोपाठचे 3 षटकार गौरव भामरे इथे खेळत असतील तर कुणाल कानवडे यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी. तर 90 धाव्यांचं एक मोठं लक्ष आहे आणि या 90 धाव्यांच्या पाठलागाला सुरुवात देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. 30 मिनिटांचा वेळ 1:11 झाली आहेत आणि दुसऱ्या डावाला आपण मात्र या ठिकाणी सुरुवात करतो आहे. आघाडीची जोडी तर स्ट्रायकर एंडला अभिजित पाहायला मिळतात. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होणार आहेत. पैकी कोणत्याही फलंदाजाने 3 चेंडू 3 लागोपाठचे षटकार खेळले तर मयूर सोंजा यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक. पहिल्या बॉलवर चौकार आला. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. 4 धावा धावफलकावर बनवायच्यात 90. मोठं आव्हान आहे. ओहो स्विच वातावरण आणि या वातावरणात सुरू असलेली सिडको प्रीमियर लीग. आज चौथा दिवस. सर्वांचं स्वागत. 2 चेंडू 2 चौकार आलेत. परत एकदा याही वेळेला जर पाहिलं तर डावा पाय पुढे, उजवा पाय थोडासा वाकवला आणि त्यानंतर स्वीप बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 3 बॉल 3 चौकार. संघातील खेळाडूंसाठी एक प्राइज येते आणि ते प्राइज थोडंसं आगळं वेगळं आहे. रणजित 11 संघाने जर या मॅचला जिंकलं तर संघ मालक रणजित कोरी यांच्याकडून संपूर्ण टीमसाठी 5 किलो बिर्याणीची मेजवानी आहे. बॉल हवेत आहे. बॉल मिड विकेटला खेळलाय आणि बॉल जाईल सीमारेषा पार. अभिजित ऑन फायर. पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार षटकार. यावेळेस डावेष्टीच्या बाहेरचा बॉल. 1 धाव मिळते अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये बदल होईल. 19. पहिल्या षटकाचा खेळ मी या ठिकाणी पाहू शकता. मैदानावर सुरू असताना एक शानदार आयोजन, सुंदर अशी स्पर्धा. सिडको प्रीमियर लीग. यावेळेस इनफिल्डला क्लिअर केलंय. याही वेळेस सुंदर फटका. बॉल सीमारेषा पार बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. वा अभिजित वा. अजून एक चौकार. अभिजित यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या वतीने जर अर्धशतक अभिजितने बनवलं तर 3100 रुपयांचं पारितोषिक आणि भूषणजी सोनवणे यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक. मोठा फटका खेळलाय. शॉट अँड पुल करत असताना हा चेंडू देखील पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. धावा 4 चौकार. साठी आवश्यकता 63 धाव्यांची.
या ठिकाणी पारितोषिक भूषणजी सोनवणे साहेबांकडून येते, विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्याकडून गौरव यांच्यासाठी पारितोषिक आहे. 3 लागोपाठच्या षटकारांसाठी विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्याकडून गौरव यांना देखील 1100 रुपयांचं पारितोषिक. यानंतरच्या मॅचचा टॉस करायचा आर्या 11 आणि MRPCC या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी. चला आर्या 11 आणि MRPCC या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी आपण ताबडतोब आमच्याशी जॉईन व्हायचं. 1 ओव्हर नंतर 27-30 चेंडूंचा खेळ बाकी आहे, पाहिजे 63. चला वेळ वाचवा, वेळ महत्वाची आपल्याला. भाऊसाहेब गोलंदाजी करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओहो हो, बॅटची कडा, झेल सुटलाय, गौरव भांबरेला जीवदान, एक लाईफ लाईन मिळते. पाहूयात या झेलाचा उपद्रव काय असेल. मी काल उल्लेख केला की ज्या ज्या वेळेला फलंदाजाची झेल सुटतात त्यानंतर ते फलंदाज रंग उधळतात. आज रंग उधळण्याची संधी आहे ती गौरव भांबरे यांना. संदीप भाऊ कांबळे यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतरच्या मॅचचा दोन्ही कॅप्टन आमच्याशी जॉईन झालेत. बॉल तयार भाऊसाहेब, इनसाइड आउट, बॉल हवेत, बिटवीन द कॅप बॉलला खेळलाय. बॉल वेगात चाललाय सीमारेषेच्या दिशेने. बॉल अडवण्याचा प्रयत्न तर केला जातोय, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एक मोठं लक्ष आहे खरं तर 90 धावा बनवायच्यात आणि या 90 धाव्यांचा जर पाठलाग करायचा असेल तर दोन्ही बाजूने धावा येणं गरजेचं राहणार आहे. पहिल्या षटकामध्ये अभिजित यांनी सुंदर फलंदाजी केली, एक चांगली सुरुवात संघाला करून दिली. 27 धावा पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी बनवल्या, परंतु दुसऱ्या बाजूला गौरव भांबरे यांना देखील धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, कारण दोन्ही बाजूने तुम्हाला धावा बनवणं फार गरजेचं राहील या मॅच मध्ये, कारण 90 बनवायच्यात. टॉस संपन्न होतोय. यानंतरच्या मॅचचा संदीपजी कांबळे यांच्या शुभ हस्ते. महाराष्ट्र पोलीस सन्माननीय समाधान नाना सानप यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे आणि त्यांचं स्वागत गौरव भांबरेच्या या शानदार चौकारानं करूयात. व्हॉट अ शॉट, अप्रतिम स्ट्रोक. टॉस आर्या 11 या संघाने जिंकलेला आहे आणि काही क्षणातच आपला निर्णय ते देतीलच. गोलंदाज भाऊसाहेब समोर गौरव भांबरे यांना आपण पाहू शकता. या अगोदर खूप चांगला फटका खेळला. बॉल हवेत आहे आणि तिथे बॉलला अडवलं जातंय देखील. एकच धाव, धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल देखील आपल्याला ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एकूण धावफलक 34 या आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे. बरीचशी बक्षीस आहेत. रणजित 11 जरी मॅच जिंकली तर रणजित कोरी संघमालक यांच्याकडून संपूर्ण टीमला 5 किलो बिर्याणीची मेजवानी आहे. अर्धशतक जर बनवलं अभिजित यांनी तर 3100 रुपये. विशालभाऊ पट्टे बहादूर यांच्याकडून प्राइज, भूषलजी सोनवणे यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज. बाहेर जाणारा चेंडू त्याला छेडण्याचा प्रयत्न केला नाहीये. हा चेंडू निर्धावेताना पाहायला मिळेल डॉट बॉल येत असताना. धावसंख्या 34 या आकड्यावर समीकरण बदललंय. 26 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे जिंकण्यासाठी. 56 धाब्यांची अजून आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. माफ करा, 25 चेंडूमध्ये 56 ची गरज होती आणि हा चेंडू देखील आपण निर्धाव पाहतोय. ओव्हरचा खेळ आता संपतोय. 2 ओव्हर नंतर 34 धावा आणि आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 24. जिंकण्यासाठी आवश्यकता 56 धाब्यांची. 24 बॉल 56. थोडस वेळ वाचूयात. त्यानंतरच्या मॅचचा टॉस देखील संपन्न झालेला. आर्या 11 ने टॉस जिंकलेला आहे. MRPCC आणि आर्या 11 अशी यानंतरची लढत असणार आहे.
दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय. ते दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतरच्या मॅच मध्ये. स्वराज क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आपण सिडको प्रीमियर लीग ही शानदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दोन ओव्हर संपल्यात आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर ओव्हर नंबर 3 ला देखील आता सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. हरीश पवार ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला, तुमच्याकडे 30 मिनिटांचा वेळ आहे आणि त्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंगचा खेळ पूर्ण करायचा आहे. गोलंदाजीसाठी हरीश, स्ट्रायकर इनकडे गौरव भामरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अभिजित. 8 चेंडू आणि 26 धावा अभिजित यांनी नाबाद बनवल्यात. 4 चेंडू आणि 7 या धावसंख्येवर गौरव भामरे खेळत आहेत. 90 धावांचा पाठलाग केला जातोय. त्यावेळेस डेड बॉलचा इशारा. एक शानदार आयोजन. अनेक मान्यवर देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आज उपस्थित आहेत. प्रेक्षकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळते आणि खेळाडूंचा एक दर्जेदार खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित. मोठा फटका खेळण्याचा इरादा. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळाला. डॉट बॉलची नोंद तिथे केली जाणार आहे. धाव मिळणार नाहीये. हा चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या 34 वर स्थिरावलेली आहे. समीकरण पुढच्या एकदा बदललं. 23 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आवश्यकता 56 धाव्यांची. 23 बॉल 56. हो, फुल टॉस. बॅटवर चेंडू येऊ शकलेला नाही. स्वतःवर नाराज आहेत कारण या चेंडूवर मोठा फटका खेळू शकले असते. कधी कधी चांगल्या चेंडूवर मोठे फटके येतात, परंतु फुल टॉस चेंडू जे अनपेक्षित येतात त्यावर मोठा फटका येताना दिसत नाही. कारण फलंदाजाला अपेक्षित नसतं की गोलंदाज आपल्याला फुल टॉस चेंडू टाकेल आणि तो अनपेक्षित फुल टॉस आला. तो चेंडू निर्धाव येताना दिसतोय. 34 धावा. गोलंदाजी करण्यासाठी हरीश पवार समोर गौरव. त्यावेळेसचा चेंडू मात्र वाईड असेल. ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर. पंचांनी त्या व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. एक धाव मिळते अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. समोर जी ऍक्टिव्हा टू व्हीलर आहेत त्या टू व्हीलरची लाईट बंद करा. समोर ऍक्टिव्हा जी गाडी आहे तिची लाईट बंद करा. व्हाईट रेड शर्ट लाईट बंद करा. बॉलर तयार. हरीश. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एक सिंगल देखील पूर्ण होती. व्हाईट +1. बाय 1 गेट 1 फ्री. धावसंख्या 37. 22 चेंडू आणि 53 ची गरज. व्हेरिएशन तर हरीश पवारच्या गोलंदाजीमध्ये देखील आहे. फुल टॉस. त्यावर आक्रमण तर केलंय आणि बॉल सीमारेषा पार जाईल. यावेळेस अभिजित मात्र इथे या चेंडूला मिस करणार नाहीयेत. त्यांच्यासाठी गिफ्ट होतं आणि त्यांनी या गिफ्टचा हसत हसत स्वीकार केलाय. षटकार. एकवीस चेंडू आणि 47 धाव्यांची अजून आवश्यकता. या प्लेचा बॉल जर पाहिलं तर फक्त दिशा दिली आहे. कव्हरच्या दिशेने बॉलला ढकललं. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला.
2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, हे देखील फार गरजेचं असतं. सिंगल डबल देखील फार महत्वपूर्ण ठरतात. 1चं रूपांतर तुम्हाला 2 मध्ये करावं लागतं आणि ते 1चं रूपांतर 2 मध्ये केलं तर दुसऱ्या संघावर तुम्ही दबाव टाकू शकता आणि तोच प्रयत्न इथे केला अभिजित आणि गौरव भामरे यांनी. 2 धावा आल्या, 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये बदल, 45 धावा. समीकरण देखील बदलले आता. 20 चेंडू आणि 45 अजूनही गरज आहे. लॉफ्ट केला यावेळेस, दमदार फटका. अभिजित यांच्या बॅट मधून बॉलला सीमारेषा दाखवली आहे. अभिजितला माहिती आहे अभी नाही तो कभी नाही. दमदार षटकार. मागच्या सामन्यामध्ये थोडासा अडकळताना दिसला अभिजित, परंतु या मॅच मध्ये पहिल्याच बॉल पासून गोलंदाजांवर तो तुटून पडलाय. चांगला बॉल होता यावेळेस. स्पाइड यॉर्करचा प्रयत्न, तिथे बॉलला अडवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. 22ची धाव इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाईल 1 ने पुढे. धावसंख्या 52. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हर नंतर 52 धावा. 18 चेंडू शिल्लक. 38 धाव्यांची गरज. 18 बॉल 38 या मॅचला जिंकण्यासाठी. 18 चेंडूंमध्ये 52 बनवल्यात, अजून 18 चेंडूंमध्ये 38 बनवायच्यात. थोडासा वेळ वाचूयात. या दोन्ही फलंदाजांनी मॅच जिंकून दिली तर रणजित कोरी संगमालक यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस फुलर लेंथ वर बॅटची इनसाइड एज. फायनलीच्या दिशेने बॉल वेगात चाललाय. शर्यत लागली आहे. बॉलला सीमारेषेच्या अगदी जवळ अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 3री धाव इथे पूर्ण झाली आहे. या 3च्या मदतीने धावसंख्या वाढली. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 55 धावा. शेवटचे 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. आमचे मार्गदर्शक ज्यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफीचं सौजन्य दिलं, सन्माननीय मुंजाभाऊ शेळके यांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 17 बॉल 35 रन. स्ट्रायकर एंडकडे गौरव भामरे यांना आपण पाहतोय तर गोलंदाजी करण्यासाठी भाऊसाहेब वारुंगचे पाहायला मिळत आहेत. यावेळेस गौरव यांच्या बॅट मधून आडव्या बॅटने बॉलला खेळलेय. बॉल बिटवीन द गॅप, सीमारेषा पार. 1 बाउन्स, चौकार. या फटक्यांची गरजच आहे. 59. अभिजित यांचं कौतुक करावं लागेल. 13 चेंडूवर 43 त्यांनी बनवल्यात. तर दुसऱ्या बाजूला 7 चेंडू 11 वर गौरव भामरे. नाबाद 59 ची भागीदारी या पहिल्या विकेटसाठी. जबरदस्त कामगिरी या दोन्ही फलंदाजांनी केली आहे. कारण माहिती आहे 90 बनवायच्यात. हिमालया पर्वत एवढे मोठं लक्ष आहे. त्याचा पाठलाग जर करायचा तर आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच करावं लागेल. भाऊसाहेब गोलंदाजी करण्यासाठी कमबॅक करण्याची आवश्यकता. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर. मनगडाची ताकद आणि त्यावर असलेला विश्वास. गौरव भामरेनं ठोकलाय षटकार. सिडकोचा गौरव इथे बरसलाय.
जर मॅच जिंकून दिली तर रणजित कोरी टीम ओनर यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक या दोन्ही फलंदाजांसाठी. मॅच आली आहे 15 बॉल 25. या मॅच मध्ये कधी काय होईल हे सांगणं फार कठीण आहे. मागच्याही सामन्यामध्ये असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. 65 लॉस ऑफ नो विकेट, 65 बिनबाद. गौरव 17 वर माफ करा नाबाद आहेत. त्यावेळेचा बॉल सेन्सिबल क्रिकेट, फक्त दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक धावत आहेत, बॉल कूच करतोय सीमारेषेच्या दिशेने. तोपर्यंत सीमारेषेच्या जवळ बॉल अडवलं जाईल. शेवटच्या क्षणी बॉल अडवला आणि तोपर्यंत 2 धावा. हे देखील फार गरजेचं आहे, कारण गोलंदाज तुम्हाला प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार खेळू देणार नाही. तुम्हाला सिंगल डबल वरती देखील विश्वास ठेवावा लागतो. क्रिकेटमध्ये सिंगल डबल श्वासाचं काम करतात. प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते. ज्यावेळेस सामना सुपर ओव्हर मध्ये जातो त्यावेळेला तुम्हाला एका धावेचं महत्व कळतं. 67 बिग हिट तर केलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स बॉल अडवलं जाते. चांगली फेकी आली आहे, एकच धाव. धावसंख्या एकने पुढे 13 चेंडू आणि 22 असं विजेतं समीकरण आता बनताना पाहायला मिळत आहे. प्रयत्न गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील करावे लागतील. गोलंदाजी करणाऱ्या संघाला एखादी विकेट जर मिळाली तर गोलंदाजी करणारा संघ देखील या मॅच मध्ये येऊ शकतो, परंतु ती विकेट मिळवणार कोण? गोलंदाजीसाठी भाऊसाहेब, समोर जर पाहिलं तर अभिजित. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. या जमिनीला समांतर बॉल वेगात सीमारेषा पार जाईल. खराब फिल्डिंग, दबाव दबाव आणि दबाव दिसतोय. बॉल सीमा पार, चौकार. धावा बनवत असताना 4 ओव्हर झाल्यात, 72 बनवल्यात आणि 72 धावेंची भागीदारी देखील या दोन फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते. शेवटचे 12 चेंडू आणि 18 धावेंची आवश्यकता. या स्पर्धेतली पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक मोठी ही भागीदारी आहे. एका बाजूला अभिजित तर दुसऱ्या बाजूला गौरव भामरे. त्याबद्दल देखील या दोन फलंदाजांचं कौतुक असणार आहे. 12 चेंडू 18ची गरज. पुढे टाकलं यावेळेस नितीन राजगिरे आलेत. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर मिळते. एक धाव 22च्या मदतीने ती धाव आली. अभिजित 47 धावेंवर नाबाद. गोलंदाजाची शैली तपासली जाईल. तिसऱ्या पंचांकडे त्यासाठी मदत घेतली जाते. गोलंदाजाची शैली योग्य आहे की अयोग्य आहे ते मात्र चेक केलं जाते. तर निर्णय येतोय नो बॉल. नो बॉल. नो बॉल +1. 2 धावा मिळाल्या. पुढचा चेंडू फ्री हिट आणि गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करू शकणार नाहीत.
12 चेंडू 16 फ्रीट. यावेळेसचा चेंडू डावेष्टीच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा येतो, एक अतिरिक्त धाव मिळते आणि फ्री हिट देखील कंटिन्यू असणार आहे. अभिजित 14 चेंडू आणि 47 धाव्यांवर नाबाद फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 90 धाव्यांचं मोठं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या दोन मित्रांनी काय सुरुवात केली आहे. एका बाजूला गौरव भांबरे तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं अभिजित, परंतु गोलंदाजीमध्ये कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. राहुल पवार, पहिलाच बॉल फुलर लेंथवर चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळालाय. फ्रीटचा बॉल मिड विकेटला खेळला, एकदा मात्र आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात येतोय. दुसरी धाव देखील त्या वाऱ्याच्या वेगामध्ये पूर्ण करण्यात आली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्या, 2च्या मदतीने धावसंख्या वाढली, धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या 77 आणि समीकरण मात्र या ठिकाणी बदललं जात आहे. शेवटच्या 11 बॉल जिंकण्यासाठी 13 धाव्यांची आवश्यकता. रणजित 11, 2 पराभूत संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. विजय कुणाला पाहायला मिळेल, कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडेल ते देखील आपल्याला पाहायचं आहे. आणि या स्पर्धेतला पहिला विजय कोणता संघ बघणार, कोण चाखणार विजयाची चव. या दोन्ही संघांनी चाकली अगोदर पराभवाची चव. बॉल हवेत, फटका इथे फसलाय, जेल घेण्याची संधी आणि जेल ड्रॉप, कॅच ड्रॉप. एकदा जोरदार टाळ्या अभिजित साठी. अर्धशतक त्याने पूर्ण केलंय. जबरदस्त. विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या वतीने अभिजित साठी 3100 रुपयांचं पारितोषिक. भूषण भाऊ सोनोन यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. रणजित कोरी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आणि चेतन गंभीर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक या अर्धशतकासाठी. वाह अभिजित, वाह, जबरदस्त बॅटिंग. 10 चेंडू 12ची गरज. यावेळेला मात्र हा वेगळाच प्रयत्न करण्यात आला होता, संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉलची नोंद केली जाणार आहे. समीकरण बदललंय. 9 चेंडू आणि 12 धाव्यांची अजून एक गरज. इथून देखील गोलंदाजी करणारा संघ मॅचला जिंकू शकतो, परंतु तुम्हाला पॉझिटिव्ह इंटेंट मैदानावर खेळावं लागेल. आम्ही हा सामना जिंकणारच या पद्धतीने, या उद्देशाने तुम्हाला मैदानावर लढावं लागेल, तर आणि तरच तुम्ही मॅच जिंकू शकता. खराब चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. पराभव हा पहिल्यांदा मनात होतो आणि त्यानंतर तो रणांगणात होतो, त्यामुळे तुमची मानसिकता ही फार गरजेची. आपण या अगोदर त्या बाबतीत चर्चा देखील केली आहे, परंतु इथे दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगला खेळ यांनी केलाय. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेस बॅटनी बॉलमध्ये संपर्क नाहीये. हा चेंडू निर्धाव येताना दिसतोय. धावसंख्या 79 या धावेवरती स्थिरावली आहे. मॅचचं समीकरण बदललं. 8 बॉल 11, 8 चेंडू आणि 11 धाव्यांची अजून एक गरज. प्रयत्न करावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या संघाला. गोलंदाजी करणाऱ्या संघाला या मॅच मध्ये जर विजय मिळवायचा तर अचूकतेने गोलंदाजी करावी लागेल. समोर खेळलाय, लॉंग ऑफची दिशेने ऑफ ड्राईव्ह केलं, एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही, तर पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकूच शकत नाही, आणि जी माणसं मनाने जिंकलेली असतात ना ती रणांगणात कधीच पराभूत होऊ शकत नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पहिल्यांदा मन जिंकणं फार गरजेचं असतं, मग रणांगण आपोआप जिंकलं जातं. त्यामुळे तुमची मानसिकता, पॉझिटिव्ह इंटेंट तुमच्याकडे पाहिजे. या मॅचला जिंकणार म्हणजे जिंकणारच. खराब चेंडू यावेळेस. व्हाईट +4, 5 धावा मिळत आहेत. नो +4, 5 धावा मिळत आहेत. आंधळा मागतो 1, देव देतोय 5. हिट. मॅचचं समीकरण आलंय 7 बॉल 5 रन. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिट कंटिन्यू असेल फलंदाजांसाठी. एक धाव अतिरिक्त देखील मिळते.
आणि बरचसं लांब षटक पाहायला मिळालं. यस, रिव्ह्यूची मागणी होते, फिल्डिंग टीम कडून रिव्ह्यूची मागणी करण्यात येते. आर्या 11 या संघाने टॉस जिंकला आणि यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर MRPCC आपली असेल प्रथमतः फलंदाजी. आपण रेडी राहायचंय दोन्ही टीम्स. रिव्ह्यूची मागणी आहे, पाहूयात निर्णय काय होतो. इट्स अ व्हाईट बॉल. फ्रीट कंटिन्यू असेल, समीकरण देखील बदललं जाईल. 7 बॉल 4 असं विजयाचं समीकरण. परंतु या दोन फलंदाजांसाठी यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल की 86 धाव्यांची भागीदारी त्यांनी केली आहे पहिल्या विकेटसाठी. बॉल हवेत खेळलाय, फटका थोडासा मिस्टाईम, एक धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, एक सिंगल प्राप्त केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि धावसंख्या 86 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 87 धावा. विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्यासाठी पहिल्या मॅच मध्ये मुंजाभाऊ शेळके यांच्याकडून एक चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक होतं आणि विशाल भाऊंना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाकडे यावं. मुंजाभाऊ शेळके यांचं आगमन झालं आणि त्यांच्या वतीने आपल्यासाठी त्या पारितोषिकाचं वितरण देखील केलं जात आहे. विशाल भाऊ पट्टे बहादूर आपल्याला विनंती राहील आपण मुख्य व्यासपीठाकडे यावं. ते प्राइज त्याचं वितरण या ठिकाणी केलं जाईल. विकास गोलंदाजी करण्यासाठी 6 चेंडू आणि 3 धाव्यांची आवश्यकता. अभिजित ऑन अ स्ट्राइक. डावेष्टीच्या बाहेर खराब चेंडू परत एकदा येतोय. 6 चेंडू आणि 2 धावा असं विजयाचं समीकरण आता बनलेलं आहे. 90 धाव्यांचं लक्ष होतं पहिल्याच ओव्हरपासून, मात्र आक्रमण सुरू केली दोन्ही फलंदाजांनी. पुढे टाकला होता चांगला बॉल फुलर लेंथ, पर अक्षरशः फलंदाजाने तिथे खोदकाम केलं. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि सामना जिंकलाय रणजित 11. 90 धाव्यांचा पाठलाग करत असताना या संघाने विजय मिळवला, परंतु नाबाद विजय मिळवलाय. या दोन फलंदाजांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूयात की नाबाद त्यांनी या सामन्याला जिंकलंय. खूप चांगले. अर्धशतक त्यांनी नोंदवलं. 53 धाव्यांची नाबाद खेळी.